एप्रिल महिन्यामध्ये पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये देशभरातल्या 26 जणांनी आपले प्राण गमावले। काश्मीर जाग्यावर येते असं वाटत असतानाच, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होते असं वाटत असतानाच या हल्ल्याने अवघा देश हादरून गेला। काश्मीरमध्ये यापूर्वी अनेक हल्ले झाले होते, पण पर्यटकांवर इतका मोठा नृशंस हल्ला काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झाला होता। एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर तो पाक पुरस्कृत हल्ला होता हे कळायला सुरक्षा यंत्रणांना फार वेळ लागला नाही आणि त्यानंतर एकच प्रश्न देशभरामध्ये विचारला जाऊ लागला, पाकिस्तानला धडा केव्हा शिकवणार। हल्ल्यानंतर फक्त काही दिवस गेले आणि एका संध्याकाळी बातमी आली, भारताने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला। या एअर स्ट्राईकचं उद्दिष्ट होतं त्या दहशतवादी हल्ल्यांना, त्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करणं, ज्या दहशतवादी तळांवरून भारताविरोधात ही कुरापत केली गेली होती। भारतावर दहशतवादी हल्ला केला गेला होता। भारताने केलेल्या हल्ल्याची कदाचित पाकिस्तानला कल्पना होती, पण भारताचा हा हल्ला इतका अचूक होता की या हल्ल्याला उत्तर देणं पाकिस्तानी यंत्रणांना जमलं नाही। मात्र त्यानंतर पाकिस्तानने सीमेवर हल्ला सुरू केला। भारताने याला चोख प्रत्युत्तर दिलं। भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ड्रोन हल्ले झाले आणि हवेतल्या हवेत ड्रोन उडवले गेले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोड्याच वेळापूर्वी लोकसभेमध्ये जे सांगितलं त्यानुसार अचूक आकडा द्यायचा तर पाकिस्तानकडून आलेले जवळपास 1000 ड्रोन्स, मिसाइल्स ही हवेतल्या हवेत नष्ट करण्यात आली। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमचा फक्त भारतातच नाही तर जगभरात गवगवा झाला। मात्र 3 दिवस चाललेलं हे युद्ध अचानकपणे थांबलं आणि त्याला कारण ठरलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं एक ट्विट। या ट्विटनुसार दोन्ही देश सीज फायरसाठी म्हणजे शस्त्रसंधीसाठी तयार आहेत असं म्हटलं गेलं आणि तिथून मात्र अनेक प्रश्नांना सुरुवात झाली। एका सार्वभौम देशाला दुसऱ्या एका देशाचे पंतप्रधान युद्ध थांबवायला कसं सांगू शकतात हा पहिला सवाल होता। त्यानंतरचा सवाल होता की पहलगामच्या हल्ल्याचा बदला, पहलगामच्या हल्ल्याचा धडा म्हणून पाकिस्तानमधले दहशतवादी तळ तर उद्ध्वस्त केले, पण ज्यांनी हा हल्ला केला ते कुठे आहेत, त्यांना कधी गोळ्या घालणार। तिसरा सवाल हा होता की पाकिस्तानमधना दहशतवादी भारतामध्ये येतात, 26 पर्यटकांना गोळ्या घालतात आणि सहजपणे निघून जातात। सुरक्षा यंत्रणांना याची भनक कशी नव्हती। हे सगळे प्रश्न ऑपरेशन सिंदूर नंतर उपस्थित केले जाऊ लागले आणि याच संदर्भात एक विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी सुद्धा त्यावेळेस विरोधकांकडून केली जाऊ लागली। विशेष अधिवेशन झालं नाही आणि त्यानंतरचं जे अधिवेशन झालं ते आत्ता म्हणजे पावसाळी अधिवेशन। या अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत केंद्र सरकार चर्चा करण्यासाठी उत्सुक होतं आणि याच अधिवेशनामध्ये तब्बल 16 तास या चर्चेसाठी राखून ठेवण्यात आले होते। कालपासून चर्चा सुरू झाली। देशभरातल्या विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणून अनेक खासदारांनी लोकसभेमध्ये यावर भाषणे केली, प्रश्न उपस्थित केले गेले। केंद्रीय गृहमंत्र्यांनी, संरक्षण मंत्र्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल ही चर्चा सुरू असतानाच सकाळीच सुरक्षा दलांची एक चकमक झाली काश्मीरमध्ये आणि यामध्ये पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असलेले 3 दहशतवादी मारले गेल्याची माहिती आली। त्यानंतर आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये याच सगळ्यावर अनेक सवाल उपस्थित केले। हे सवाल घणाघाती होते। राहुल गांधी यांचा जोश बराच होता आज हे प्रश्न सगळे उपस्थित करत असताना आणि या सगळ्या प्रश्नांचा रोख होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे। राजनाथ सिंग यांनी जे भाषण केलं होतं त्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि याशिवाय देशाची सुरक्षा व्यवस्था, देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा इतिहास, पाकिस्तान बरोबर असलेले आपले संबंध, या अगोदरच्या सरकारांनी पाकिस्तान संदर्भात जेव्हा काही कारवाई करण्याची वेळ आली तेव्हा काय केलं याही सगळ्या उहापोह झाला। एकूणच काय तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले संबंध आणि पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती या संदर्भात आज देशाने 2 दिवस एक मोठी चर्चा अनुभवली, ज्यातनं बऱ्याच जणांच्या मनामध्ये असलेल्या अनेक प्रश्नांची कदाचित उत्तरे मिळाली असतील। काय नेमकं साधलं गेलं या चर्चेनं याची चर्चा आपल्याला आता करायची आहे पुढचा तासभर, पण त्या अगोदर लोकसभेमध्ये आज दिवसभरामध्ये नेमकं काय काय झालं हे समजून घेऊया। सुरुवात करूयात राहुल गांधी यांच्या भाषणातल्या त्या प्रश्नानं, जो प्रश्न होता कारवाई संदर्भातला, म्हणजे जेव्हा एअर स्ट्राईक झाला त्याची वेळ आणि त्यानंतर भारताने काय केलं याबाबत राजनाथ सिंग यांना राहुल गांधी यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता तो प्रश्न नेमका काय होता यावरून सुरुवात करूया। And Rajnath Singh ji said that Operation Sindhur began at 1:05 in the morning.
और उसके बाद उन्होंने कहा, he said, Operation Sindhur lasted 22 minutes. And then he said the most shocking thing. He said at 1:35, we called Pakistan. We called Pakistan at 1:35 and we told them that we have hit non-military targets and we do not want escalation. These are the words of the Defense Minister of India. Now, maybe he does not understand what he revealed. The DGMO of India was told by the government of India to ask for a ceasefire at 1:35 at night itself, on the night of Operation Sindhur. You told the Pakistanis exactly what you would do. You told them that we will not hit military targets. You told them we do not want escalation. Speaker sir, you imagine, दो लोगों के बीच में लड़ाई हो रही है, दो लोगों के बीच में लड़ाई हो रही है, एक आदमी जाके दूसरे को घूसा मारता है और फिर कहता है देखिए मैंने घूसा मार दिया, अब एस्केलेशन नहीं कीजिए। मतलब आपने पाकिस्तान को डायरेक्टली अपनी पॉलिटिकल विल बता दी कि आपके पास लड़ने की पॉलिटिकल विल है ही नहीं, कि आप लड़ना ही नहीं चाहते हो। और ये डिफेंस मिनिस्टर ने कहा है कि हमने, डिफेंस मिनिस्टर यहां हाउस में कह रहे कि हमने पाकिस्तान से जाके कहा कि हमने आपको एक झापड़ मारा है मगर हम आपको और झापड़ नहीं मारेंगे। हम एस्केलेशन नहीं चाहते हैं, आप रिस्पॉन्ड नहीं कीजिए और हम मिलिट्री टारगेट नहीं मारेंगे। मीनिंग द गवर्नमेंट ऑफ इंडिया informed the government of Pakistan that we have no political will, we don't want to fight, we have done this, we have just done this action. Surrender, immediate surrender in 30 minutes. राहुल गांधी यांनी याच भाषणामध्ये बोलताना जेव्हा देशावर ही परिस्थिती ओढवली त्यावेळेस सर्व पक्ष हे एकत्र होते, सर्व विरोधी पक्षांनी सरकारला साथ दिली याचा उच्चार केला आणि याशिवाय राहुल गांधी यांनी हे सुद्धा विचारलं की डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार किंवा यांनी सांगितलं म्हणून शस्त्रसंधी केली का याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं या केंद्र सरकारनं लोकसभेमध्ये द्यावं। राहुल गांधी यांनी हा प्रश्न विचारताना नेमकं काय म्हटलं तेही पाहूयात। The moment Operation Sindhur began, in fact, even before it began, the opposition committed itself, all the parties, that we will stand like a rock with the forces and with the government of India, with the elected government of India. Donald Trump has said 29 times. 29 times he said, 29 बार उन्होंने बोला कि भैया मैंने सीज फायर करवाया। अच्छा, अगर वो झूठ बोल रहे हैं तो अपने भाषण में यहां प्रधानमंत्री कह दें कि वो झूठ बोल रहे हैं। यहां पे अगर दम है तो यहां पे प्रधानमंत्री बोल दे कि ट्रंप झूठ बोल रहे हैं। If he has the courage, if he has the courage of Indira Gandhi, let him say here, that Donald Trump, you're a liar. That you did not make a ceasefire and that we did not lose any planes. Let him say it here.
आणि राहुल गांधी यांचं भाषण झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये भाषणासाठी उभे राहिले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या भाषणात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे याशिवाय विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी 2 दिवस आपापल्या भाषणांमधून जे मुद्दे जे प्रश्न उपस्थित केले त्या सर्वांचीच उत्तर देण्याचा प्रयत्न केला। काय प्रमुख आणि महत्त्वाचे मुद्दे होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये? मैं जब ये विजयोत्सव कहता हूं तो ये भारत की सेना के शौर्य और सामर्थ्य का विजय गाथा कह रहा हूं। जब मैं विजयोत्सव कह रहा हूं तो 140 करोड़ भारतीयों की एकता, इच्छा शक्ति, उसके एक अप्रतिम जीत का विजयोत्सव की बात करता हूं। लोकसभेमध्ये जी चर्चा झाली 2 दिवस त्यानं सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत का? जी उत्तरं मिळाली आहेत ती समाधानकारक आहेत का? आणि लोकसभेमध्ये केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्र्यांनी जी काही माहिती 2 दिवस दिली त्या माहितीवरून नवे प्रश्न निर्माण झाले आहेत का? या सगळ्याच्यावर आपल्याला सखोल चर्चा करायची आणि त्यासाठी आता माझ्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके। कपिलजी नमस्कार, स्वागत आहे आपलं। निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। सतीशजी नमस्कार। नमस्कार। भाजपचे प्रवक्ते अनिकेत निकम चर्चेमध्ये सहभागी झालेत। अनिकेतजी नमस्कार, स्वागत आहे आपले। नमस्कार कविताजी। रुपालीताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आपल्या सोबत जोडल्या गेल्या। ताई नमस्कार, आपलेही स्वागत। नमस्कार। नमस्कार। आणि जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी निरंजन कुमार दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। निरंजन जी बहुत बहुत स्वागत आपका भी। नमस्कार। बरं, सर्वात अगोदर सतीश ढगेजी मला तुम्हाला विचारावा लागेल प्रश्न, कारण तुम्ही एक सैनिक म्हणून कायमच देशाच्या प्रती लढण्याची भावना ठेवून तेच तुमचं कार्य राहिलं आयुष्यभर। जेव्हापासून ऑपरेशन सिंदूर झालं, ऑपरेशन सिंदूर कशाला, जेव्हापासून पहलगामवरचा हल्ला झाला तेव्हापासून जे महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्या वेळेला मी तुमच्याशी बोलली आहे आणि तुम्ही कायमच सगळ्या गोष्टींचे विविध पैलू समजावून सांगण्याचा प्रयत्न केलात। मात्र इतके दिवस जवळपास 3 महिने ही चर्चा करत असताना सुद्धा तुमच्या मनात, माझ्या मनात, इथे उपस्थित असणाऱ्या किंवा टीव्हीवर ही चर्चा पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न होते। हल्ला करणारे हल्लेखोर आले कसे? त्यांना इतकी मुभा कशी मिळाली की ते भारताची सीमा ओलांडून सहजपणे आत आले? त्यांनी सहजपणे 26 जणांना गोळ्या घातल्या तरीही तिथे कुणीच कसं पोहोचलं नाही? गोळ्या घालून ते निघून गेले तरी ते कुणालाच कसे दिसले नाहीत? 3 महिने ते लष्कराच्या, पोलिसांच्या ताब्यात आले कसे नाहीत? असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात होते। ऑपरेशन सिंदूर बद्दल सुद्धा होते। कालपासून आजपर्यंत जी चर्चा लोकसभेमध्ये झाली, ढगेजी तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत? डॉक्टर कविता, कालपासून लोकसभेमध्ये ही जी 16 तासांची चर्चा होती, लिटरली त्या 16 तासांपैकी 14 तास चर्चा जी आहे ती मी पूर्णतः पाहिलेली आहे। आणि माझं पहिलं इम्प्रेशन या चर्चेविषयी असं त्या ठिकाणी झालेलं आहे की खरोखरच जी डेप्थ किंवा जे वेगवेगळे अँगल या ठिकाणी एक्सपेक्टेड होते ते माझ्या मते विरोधी पक्षाकडून सुद्धा आले नाही आणि सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा आले नाही। ओके, आता तुम्ही जे आहे सुरुवातीलाच त्या ठिकाणी सांगितलं आणि मी आजचा जो आहे रिसेंट वाला त्या ठिकाणी एक्झाम्पल याच्यात घेतो। राहुल गांधी जे नेता प्रतिपक्ष आहेत त्यांनी त्या ठिकाणी जोरदार भाषण केलं, प्रतिपक्षाचा नेता म्हणून त्यांनी जोरदार भाषण केलं आणि 3 महत्वाचे मुद्दे जे आहेत माझ्या मते त्यांच्या भाषणामध्ये जे आहेत अत्यंत महत्वाचे होते। पहिली गोष्ट त्यांनी जी सांगितली, राजकीय इच्छाशक्तीचा सरकारमध्ये अभाव होता ज्यावेळेस आपण ऑपरेशन सिंदूरची चर्चा करतोय। दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी जो त्या ठिकाणी सांगितला की जे ऑपरेशनल फ्रीडम आपल्या आर्म्ड फोर्सेसला जे द्यायला हवं होतं ते सरकारनं त्यांनी त्या ठिकाणी दिलं नाही। आणि तिसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी चायना पाक कोलुझिव्हिटी, म्हणजे खऱ्या अर्थानं आता जे आहे चायना आणि पाकिस्तान हे वेगवेगळे नाहीत, ते एकच झालेले आहेत, अशा प्रकारची जी आहे त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली। माझ्या मते नक्कीच चर्चेमध्ये हे बाकीचेही सगळे मुद्दे त्या ठिकाणी येतील, पण यामध्ये जे आहेत राहुल गांधी यांनी जे मुद्दे त्या ठिकाणी पुढे केलेले आहेत ते मुद्दे बरोबर आहेत, पण त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं किंवा त्याची कितपत माहिती सामान्य लोकांपर्यंत जायला हवी ती माहिती न गेल्यामुळे माझ्या मते त्याचं इंटरप्रिटेशन हा वेगवेगळे लोक किंवा वेगवेगळे पक्ष हे वेगवेगळ्या अँगलनं त्या ठिकाणी त्याच्यात करतील। तर तुमचा जो मूळ प्रश्न त्या ठिकाणी होता की या 2 दिवसाच्या चर्चेमध्ये, आणि बाय द वे उद्या पण चर्चा त्या ठिकाणी सुरू असणार आहे राज्यसभेमध्ये असेल, चर्चा आजपासून सुरू झालेली आहे। माझ्या मते अशी आशा आहे की राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, त्या ठिकाणी जे आहेत सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी असणार आहेत,
वेगवेगळ्या राज्यांचे म्हणजे कौन्सिल ऑफ स्टेट्स त्या ठिकाणी असल्यामुळे आणि आणखीन काही जे आहेत भरीव मुद्दे त्या ठिकाणी चर्चेमध्ये येतील आणि सामान्य लोकांसमोर ऑपरेशन सिंदूर विषयी आणखीन मोठा एक प्रकारचं जे आहे चित्र त्या ठिकाणी आणखीन उलगडेल अशी अपेक्षा आपण त्या ठिकाणी करूया. पण एक गोष्ट मात्र नक्की, या 16 तासांच्या चर्चेमधून वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क जरी त्या ठिकाणी मांडले तरी एक गोष्ट मात्र नक्की की संपूर्ण भारत आपल्या आर्म्ड फोर्सेसच्या पाठीशी आहे. म्हणजे आर्म्ड फोर्सेसच्या शौर्याविषयी, त्यांनी केलेल्या कारवाईविषयी कुठल्याही एकाही सदस्यानं कुठला अपशब्द किंवा अपशब्द हा शब्द वापरण्याच्या ऐवजी मी म्हणेल की कुठलाही जो आहे एक प्रकारे निगेटिव्ह अशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी वापरली नाही. फक्त शेवटचे 10 सेकंद या ठिकाणी मी घेतो. डॉक्टर कविता, काल तुमच्याशी मी माझ्या मते संध्याकाळी एका लाईव्ह डिस्कशन मध्ये मी बोलत होतो आणि मी एक भीती त्या ठिकाणी व्यक्त केली होती ऑपरेशन महादेवच्या बाबतीत. आणि ती भीती अशी होती की असेही काही विरोधी पक्ष त्या ठिकाणी जे आहे असा मुद्दा त्या ठिकाणी रेज करतील की 96 दिवस झाले, 96 दिवसामध्ये हे अशा प्रकारचं ऑपरेशन झालं नाही. बरोबर आजच त्या ठिकाणी चर्चा सुरू होतीये ऑपरेशन सिंदूर मध्ये आणि आजच्याच दिवशी कसं बरं हे ऑपरेशन त्या ठिकाणी होतं. तुम्ही त्या ठिकाणी म्हटले होते की बहुतेक इंडियन आर्मीवर अशा प्रकारची अंगुली निर्देश करणारं जे आहे कुठलंही स्टेटमेंट आपल्या विरोधी पक्षाकडून त्या ठिकाणी येणार नाही. पण नेमकी जी भीती होती तीच झाली. आज जे आहे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सुद्धा जो आहे हाच प्रश्न त्या ठिकाणी रेज केला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये तसा त्या ठिकाणी उल्लेख केला होता. दुर्दैवानं 2019च्या बालाकोट एअर स्ट्राईक विषयी सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आपल्या डेमोक्रेसीमध्ये, आपल्या लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिनिधी आहेत आणि त्या अनुषंगानं ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. इन नटशेल मला जर तुम्ही त्या ठिकाणी विचाराल तर नक्कीच संपूर्ण भारत हा ऑपरेशन सिंदूरच्या विजयाविषयी जे आहे एक प्रकारे सरकारच्या पाठीशी आहे. आर्म्ड फोर्सेसच्या यशाविषयी जे आहे त्यांना एक अब्बासकीची थाप त्या ठिकाणी दिलेली आहे. पण दहशतवादाविरुद्धचा लढा हा असा अर्धवट किंवा जी मी म्हणेल की फेज 1 नंतर असाच त्या ठिकाणी सोडणं आवश्यक होतं का आणखीन काही करता त्या ठिकाणी आला असतं, बाकीचे एक्सटर्नल फॅक्टरचं त्या ठिकाणी इंटरफिअरन्स होतं का, त्याचा अजूनही उत्तर हे पूर्णतः माझ्या मते या 16 तासांच्या चर्चेमधून मिळालं असं मला वाटत नाही. म्हणजे तुमचे दोन मुद्दे आहेत. एक सीज फायर बद्दलचा प्रश्नचिन्ह कायम राहिलेला आहे आणि पाकिस्तान आणि चीन यांची जी दोस्ती याच्यामध्ये दिसलेली आहे त्याच्याबद्दल कदाचित आणखी चर्चा व्हायला हवी होती, ती झालेली नाही. अपेक्षा तुम्ही व्यक्त करताय की कदाचित हे उद्या राज्यसभेमध्ये आपल्याला या संदर्भातली आणखीन काही उत्तरं मिळू शकतील. तीनही पक्षांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी निरंजन कुमार यांच्याकडे जाते. निरंजन जी, कम शब्दों में मुझे बताइए कि राहुल गांधी और पंतप्रधान नरेंद्र मोदी इन दोनों के भाषण के बारे में लोकसभा के सदस्यों में और बाहर दिल्ली में क्या चर्चा हुई? जी देखिए, राहुल गांधी ने जो भाषण दिया है उसपे उनका भाषण जो है बहुत ही जोरदार था और उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से बहुत सारे सवाल जो है वो पूछे हैं. वो सवाल वही है जो लगातार वो पहलगाम इंसिडेंट के बाद से उन्होंने पूछे थे. उन्होंने सीज फायर को लेकर के पूछा, डोनाल्ड ट्रंप के मध्यस्थता को लेकर के सवाल पूछे हैं और भी कई सवाल है जो राहुल गांधी ने पूछे जो जेन्युइन है और वो लगातार पूछता है. चाहे वो प्रियंका गांधी ने भी बहुत सारे सवाल सदन में पूछे हैं सत्ता पक्ष से और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने उनके हर सवाल का जवाब दिया है. अब यहाँ पर सवाल ये है कि जो सत्ता पक्ष के गलियारों में जो है ये चर्चा चल रही है कि राहुल गांधी जेन्युइन सवाल पूछे हैं और उस सवाल का जवाब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को देना चाहिए. सबसे बड़ा सवाल यही है कि डोनाल्ड ट्रंप के बारे में उन्होंने कहा कि वो मध्यस्थता कराने की बात कर रहे हैं और यहाँ पर प्रधानमंत्री सदन में बोले कि आखिर मध्यस्थता किसने कराई और अगर नहीं कराई है तो ये बताएं कि डोनाल्ड ट्रंप झूठ बोल रहे हैं. ये बात राहुल गांधी ने कही है. उन्होंने ये बताया बाकायदा कि 29 बार राहुल गांधी ने बताया कि 29 बार डोनाल्ड ट्रंप ने कहा कि जो हमने मध्यस्थता कराया है. तो यहाँ सवाल यही है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इस सवाल का जवाब नहीं दे पाए और ये जो है कहीं ना कहीं विपक्ष जो है सत्ता पक्ष पर भारी रहा है. उनका मला वाटतं निरंजन यांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही, पण अनिकेत निकमजी हा प्रश्न आता उपस्थित होईलच कारण चर्चा अगदी आत्ता संपलेली आहे. पण तो जो सवाल होता सगळ्यात महत्त्वाचा आणि राहुल गांधींनी काइंड ऑफ आव्हान दिलं होतं की इंदिरा गांधींप्रमाणे जर तुमच्यामध्ये ताकद असेल तर सांगा की डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतायत ते. आणि यावर नरेंद्र मोदी काय बोलणार हे या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. नरेंद्र मोदी यांनी जे भाषण दिले त्यानं या प्रश्नाचं पूर्णतः उत्तर दिलं नाही अशी टीका विरोधकांकडनं आत्ताच व्हायला लागलेली आहे. काय उत्तर असणार आहे भाजपचं? हे बघा, एक लक्षात ठेवलं पाहिजे की दहशतवाद हा एक रोग आहे आणि या संपूर्ण रोगाचं केंद्रबिंदू हे पाकिस्तान आहे. आपण समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे मी येईल, परंतु आपण पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे की पहलगाममध्ये
जेव्हा निर्दोष लोकांना ते अतिरेक्यांनी ठार मारलं, त्याचं चोख प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं होतं आपल्या देशाच्या निर्णायक नेतृत्वाने. आर्म्ड फोर्सेसला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे देखील घोषित केलेलं की तुम्हाला कसा हल्ला करायचा आहे, केव्हा करायचा आहे, कधी करायचं आहे, हे संपूर्ण स्वातंत्र्य आम्ही आर्म्ड फोर्सेसला देत आहोत. आणि त्या पार्श्वभूमीवर आर्म्ड फोर्सेसने सटीक कारवाई, ज्याला आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणतो, पाकिस्तानच्या धर्तीवर केलेली आहे. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा नॉन मिलिटरी एरियाज किंवा नॉन मिलिटरी प्लेसेस यांना टच न करता फक्त आतंकवादींचं जे बेस आहे, त्यांचे जे तळ आहेत, ते उद्ध्वस्त करण्यात आले. आणि हे सर्व करत असताना आज माननीय पंतप्रधानांनी हे देखील सांगितलं की अमेरिकाचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी त्यांना सतत फोन करून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु माननीय पंतप्रधान हे सतत व्यस्त असल्यामुळे तेव्हा ते फोन घेऊ शकले नाही. परंतु त्यांनी रिटर्न कॉल केला आणि तेव्हा उपराष्ट्रपती म्हटले की पाकिस्तान काहीतरी मोठा हल्ला करणार आहे. त्यावर आपल्या पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं की जर त्यांनी हल्ला केला तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, त्यापेक्षाही दुप्पट ताकदीने आम्ही त्यांच्यावर प्रतिहल्ला करू. आता हे सर्व झालं असताना जे प्रश्न पाकिस्तानने विचारले पाहिजे, जे प्रश्न इतर देशांनी विचारले पाहिजे, ते प्रश्न आज काँग्रेसचे लोक विचारत आहेत. आज आपण हे बघितलं पाहिजे की या संपूर्ण प्रक्रियेत पाकिस्तानचे अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, अनेक दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आलेलं आहे. आणि असं असताना एक मिलिटरी सक्सेस ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला या कारवाईतून दिसून येतं. माननीय पंतप्रधानांनी आज संसदेत सविस्तर याबद्दलची माहिती दिली. हे देखील सांगितलं की तुम्ही फक्त विरोध करण्यासाठी तुम्ही विरोध करतायत, परंतु या संपूर्ण प्रक्रियेत संपूर्ण जगात आज आपल्या देशाची वाहवा होते. एक काळ असा होता की जेव्हा अतिरेकी आपल्या देशात चालून यायचे, आपल्या देशात गोळीबार करायचे, बॉम्बस्फोट करायचे, निष्पाप लोकांना मारायचे आणि निघून जायचे, तेव्हा त्या काळी काँग्रेसची सत्ता होती. आणि काँग्रेसच्या सत्तेत काय व्हायचं, तेव्हा चर्चा व्हायची, डोसियर पाठवले जायचे, युनायटेड नेशन्सकडे अर्ज दिले जायचे, याचना केली जायची, अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे जाऊन याचना केली जायची की कृपया तुम्ही याच्यात लक्ष घाला, पाकिस्तानच्या विरुद्ध कारवाई करा. परंतु 2014 नंतर जेव्हा मोदीजींचं सरकार आलं, त्यांच्या निर्णायक नेतृत्वाने जेव्हा जेव्हा आपल्या देशात दहशतवादी हल्ला झालाय तेव्हा तेव्हा सर्जिकल स्ट्राईक असो किंवा आताची जी पहलगाम नंतरची जी आपण मिलिटरी कारवाई केलेली आहे, तेव्हा तेव्हा आपण एक निर्णायक असं स्टँड घेऊन आपल्या देशाचं मिलिटरी पॉवर आपण या संपूर्ण जगाला दाखवलेली आहे. त्यांनी पंतप्रधानांनी हे देखील सांगितलं की 1000 पेक्षा जास्त ड्रोन्स आणि मिसाईल्स आपण तिथे निष्फळ केले. त्यामुळे आपल्या मिलिटरी सक्सेसचं आपण उदोउदो केलं पाहिजे. परंतु जेव्हा आपल्या देशाचेच काही नागरिक, देशाचेच काही उलटपक्षी लोक मुद्दामून विरोध करण्यासाठी मिलिटरीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात, मला वाटतं हे खरोखर खूप दुर्दैवी आहे. आज आपण सगळ्यांनी एकत्रितपणे नाहीये अनिकेत, जे प्रश्न आपल्या सैन्याचा आणि त्यांच्या शौर्याचा नाहीये त्याच्याबद्दल कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीये. आणि त्याच्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये प्रचंड अभिमान आहे की सैन्यानं केलेलं कार्य आणि सैन्यानं केलेली कृती ही योग्यच होती. प्रश्न हा आहे की सैन्याची कारवाई जेव्हा सुरू होती तेव्हा ती थांबवण्यासाठी दुसऱ्या एका राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात की सीज फायर या दोन्ही देशांमध्ये झालेलं आहे, जेव्हा की ना पाकिस्तानकडून ना भारताकडून याबाबत पाकिस्तानने काही बोलावं याच्याशी आपला काही देणं घेणं नाहीये. पण भारतानं सीज फायर कधी करावं ही संपूर्णतः भारताची जबाबदारी असली पाहिजे. भारत हा सार्वभौम देश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे कसं काय म्हणू शकतात, या प्रश्नाचं ठोस उत्तर नाही मिळालं आज. कविताजी, हा निर्णय भारताचाच आहे. आणि जेव्हा पाकिस्तानला सीज फायर करायचं होतं, आपण त्यांना निरोप पाठवला होता, तुम्ही ऑफिशियल चॅनल्सच्या माध्यमातून आमच्या ऑफिशियल चॅनल्सला अप्रोच करा. त्यांच्या DGMO कडनं आपल्याला आपल्या इथल्या अधिकाऱ्यांना फोन आला, तिथून त्यांची विनंती झाल्यानंतर तो सीज फायरचा ते सीज फायरचं पुढे जे पाऊल आहे ते उचललं गेलं. त्यामुळे हा सीज फायरचा निर्णय संपूर्णपणे आपल्या देशाचा होता, आपल्या देशाच्या सरकारने घेतला होता. अमेरिकेचे राष्ट्रपती काय म्हणतायत आणि ते असं म्हणत असतील तर त्यांचा शब्द खरा आणि आपल्या पंतप्रधानांचा शब्द खरा नाही, अशा स्वरूपाची भूमिका घ्यायचं काहीच कारण नाही. आपण आपल्या माणसांवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या पंतप्रधानांमध्ये करेक्शन छोटंसं मी करते की DGMOचे दोन्ही देशांच्या DGMO स्तरावरच्या बैठकीचा जो निर्णय आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटच्या खूप नंतर आला होता. या सगळ्या घटनांचा जर तुम्ही टाइमलाईन बघितली तर त्याच्यामध्ये ते स्पष्ट होईल. एनिवेज, आपण पुढे सरकूयात, काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे जाऊयात, त्यांची प्रतिक्रिया याच्याबद्दलची जाणून घेऊयात. कपिल डोकेजी.
बोलू. हो हो, बोला बोला. मुळात ऑपरेशन सिंदूरवरती जी काही भावनिक चर्चा सभागृहामध्ये सुरू आहे आणि ती उद्या सुद्धा चालेल. एप्रिल महिन्यातला हा पहलगामचा हल्ला आपल्या सगळ्यांना आठवतो आहे आणि आता जवळपास 3 ते 4 महिन्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर आणि पहलगामच्या हल्ल्यासंदर्भात बोलतोय. खरं तर त्याच वेळी या विषयावर चर्चा करण्याची गरज होती. सरकारनं अत्यंत गांभीर्यानं बोलणं आवश्यक होतं, परंतु या हल्ल्याला फार काही सिरियसली देशाच्या सरकारनं घेतलेलं दिसत नाही. पंतप्रधान सुद्धा त्यावेळी पाहिजे त्या प्रमाणात गंभीर नव्हते. मी पुन्हा एकदा अत्यंत जबाबदारीनं सांगतो की ऑपरेशन सिंदूर असेल किंवा पहलगामचा हल्ला असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस सहित सगळेच विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे होते. म्हणजे पहलगामचा हल्ला झाल्यानंतर ज्या दुसऱ्या दिवशी जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यामध्ये आमच्या पक्षाचे, विरोधी पक्षाचे सगळे लोक अत्यंत जबाबदारीनं हजर होते. दुर्दैव हे आहे की देशाचे पंतप्रधान त्या बैठकीप्रती जबाबदार नव्हते. त्यांना पहलगाम हल्ल्यापेक्षा, देशाच्या सुरक्षेपेक्षा बिहारच्या निवडणुकीत एक बिहारमध्ये राजकीय सभा घेणं त्यांना त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं वाटलं. त्यांनी ती सभा त्यावेळी घेतली. दुसरी गोष्ट 26 पैकी म्हणजे अनिकेतजी मला पूर्ण करू द्या. आपण अभ्यासू आहात. बोला डोकेजी, बोला 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 बोला. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट की 26 लोक मारले गेले. 26 पैकी 25 लोक त्या ठिकाणी भारतीय होते, पण त्या 25ही लोकांच्या सुरक्षेसाठी आपला देश कुठेतरी कमी पडला हे मानायला सत्ताधारी लोक त्या ठिकाणी कबूल नाहीत. इतका मोठा हल्ला त्या ठिकाणी होतो. पाकिस्तान आपल्यामध्ये येऊन हल्ला करण्याची तयारी करतो आहे. आपल्या ठिकाणी हल्ला होतो आणि तरी सुद्धा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला चुणूक लागत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आज काही चर्चा करत असली विजयोत्सवाच्या, मला बोलू द्या कविताजी, विजयोत्सवाच्या गप्पा आज नरेंद्र मोदीजींनी संसदेमध्ये मारल्या. ये देश का विजयोत्सव है. पण दुर्दैव हे आहे की ज्या बहिणींचं सिंदूर आपण पुसलं त्या बहिणींच्या हत्येचे मारेकरी एकही आतंकवादी अद्यापपर्यंत पकडला गेला नाही. आणि एवढंच नाही तर देशावर इतका प्रचंड मोठा हल्ला होतोय, परंतु देशाच्या पंतप्रधानांनी जबाबदारी घेतली नाही, देशाच्या गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेतली नाही. उलट ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली म्हणजे ते सिंदूर आणि युद्ध म्हणजे 17 दिवसानंतर युद्धाला सुरुवात केली. 3 दिवस युद्ध चालवलं आणि युद्ध बंद कोणी केलं तर ज्यांना सगळा जग हसतोय, जग ज्यांच्यावर हसतो त्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध बंद झाल्याची घोषणा केली. जर भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध बंद करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प सारख्या जोकर माणसाला करावी लागत असेल, हे सुद्धा देशाच्या दृष्टीनं अत्यंत दुर्दैवी आहे. एकंदरीत पहलगामच्या हल्ल्यासंदर्भात ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली भावनिक राजकारण करून नरेंद्र मोदीजी या देशातील लोकांना करेन की आपण चर्चेमध्ये बोलतोय, आपण ऑफिशियल बोलतोय, आपण कुठल्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षांचा अवमान होईल असं वक्तव्य करू नका. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्याच्याशी मी सहमत नाहीये असं सांगून आपण पुढे बोलूयात. बिलकुल मान्य आहे की डोनाल्ड ट्रम्प सारख्या माणसाला जर कधी आपल्या देशाचं आणि पाकिस्तानचं युद्ध संपवायची गरज पडत असेल तर निश्चितच हे आपल्या देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. दुसरी गोष्ट, ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली जर भावनिक राजकारण नरेंद्र मोदी आणि भाजपची लोक करत असतील तर माझा प्रश्न आहे, पहलगामच्या आतंकवाद्यांना, त्या अतिरेक्यांना अजूनपर्यंत का पकडलं नाही? एकही आरोपी का पकडला गेला नाही? दुसरी गोष्ट, जर यांच्यामध्ये खरंच हिंमत आहे, आमचे नेते राहुलजींनी आज सभागृहात सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प जर खोटे बोलत असतील, आता सुद्धा माझे मित्र अनिकेतजी या ठिकाणी सांगतायत की डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतात त्याच्याशी आपल्याला काही घेणदेण नाही, पण जर तुमच्या नेत्यामध्ये हिंमत असेल, इंदिरा गांधींची बरोबरी करायला निघालेल्या नरेंद्र मोदीजींमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी सभागृहात सांगावं की डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलतायत. हे सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यावर अनिकेतजींचं उत्तर घेऊया, मग मला ताईंकडे जाता येईल, रुपाली ताईंकडे. अनिकेतजी अगदी थोडक्यात, मला रुपाली ताईंना संधी द्यायची. कपिलजी, पहिली गोष्ट म्हणजे पंतप्रधान साहेब हे संविधानिक पद आहे, त्यामुळे कृपया त्यांचं नाव घेत असताना आपण आदराने घ्यावं एवढीच विनंती आहे. कारण तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि भारताचे पंतप्रधान हे माननीय मोदी साहेब आहेत. आता तुम्ही म्हटलं की भाजप भावनिक राजकारण करू पाहतंय, तर मला खरोखर याच्यावर हसावं की काय म्हणावं हे मला कळत नाहीये. कारण आपण एक बघितलं पाहिजे की संपूर्ण जगाने बघितलंय भारताचं सामर्थ्य काय आहे. आपण गेले कित्येक दशक अनुभवत आहोत की दहशतवादी कारवाया कशा प्रकारे आपल्या भूमीवरती होत आहे, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवाया, आणि अशा कारवाया होत असताना त्यांना चोख प्रत्युत्तर आपल्या सैन्याने दिलेलं आहे.
आणि हे क्षण असं असताना आपण आपले फायटर प्लेन्स किती पडले, त्यांचे पडले की नाही पडले हे विचारण्यापेक्षा आपली हानी किती झाली यावर तुम्ही फोकस करतात. राष्ट्रपती अमेरिकेचे काय म्हटले त्यावर तुम्ही फोकस करतात. तुम्ही हे बघितलं पाहिजे की ह्याच्यात आपल्याला सक्सेस किती मिळाला. आपण जे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले ते किती तळ उद्ध्वस्त केले, हे कुठले दहशतवादी होते, पाकिस्तानचा बुरखा कसा टराटरा आपण फाडला. जेव्हा हे दहशतवादींना यमसदनी पाठवण्यात आलं तेव्हा पाकिस्तानचे ISI चे ऑफिसर्स त्यांच्या फ्युनरलसाठी प्रेझेंट होते, उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला आपण दाखवून दिलं की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद होता आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला आपण यमसदनी पाठवलेलं आहे. त्यामुळे जगात कुठल्याही देशाने आपल्या कारवाईवरती बोट उचलण्याचा देखील तिथे धाडस केलेलं नाही. आणि हे मला असं वाटतं यश आपल्या प्रश्न हा आहे की मी पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगते की ऑपरेशन सिंदूर बद्दल प्रश्नच उपस्थित होत नाहीये. ऑपरेशन सिंदूर हा प्रश्न नाहीच आहे. ऑपरेशन सिंदूर हे यशच होतं, कर्तृत्व होतं, अभिमान आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाहीये. ऑपरेशन सिंदूर थांबवताना जे झालं त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. डोकेजी मी तुमच्याकडे येते पण त्या अगोदर आपण रुपालीताईंकडे गेलं पाहिजे. रागवतील त्या माझ्यावर, त्यांना संधीच नाही देत आहे म्हणून मी. रुपालीताई, चर्चा तुम्हीही ऐकली असणार आहे. तुम्हाला काय वाटलं, ही चर्चा परिपूर्ण झाली, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की फक्त काँग्रेसच्या काळात काय झालं आणि मग भाजपच्या काळात काय होतं यावरच टोलवाटोलवी झालीये? ते लक्षात घ्या की लोकशाहीने अधिकार दिला राहुलजी गांधींना, त्यांनी प्रश्न विचारले, निश्चितच ते विरोधक आहे म्हणून त्यांनी जे विचारलेत प्रश्न त्याची उत्तरं माननीय पंतप्रधानांनी दिली की नाही, तर हो, त्याची मिनिटाची उत्तरं सगळ्या सविस्तर ज्या काही गोष्टी पंतप्रधानांनी केल्या, गृहमंत्र्यांनी आपल्या डिफेन्सनी काय काय केलेलं आहे हे त्यांना सांगितलेलं आहे. मुळामध्ये आमचे सहकारी जे आहेत विरोधातले काँग्रेसचे बंधू ते म्हणले की पंतप्रधान गंभीर नव्हते. जरा 3 महिन्याच्या पूर्वी जावा हो, जेव्हा हा पहलगाम हल्ला झाला, हा हल्ला ज्या जिथे झाला त्यातल्या आदल्या दिवशी आम्ही तिथे होतो. तिथं काय परिस्थिती होती, किती भयान परिस्थिती होती, तिथल्या ज्या माता भगिनींचं ज्यांची लोक गेली होती त्यांनी पंतप्रधानांजींना जी हाक मारली होती, जे दुःख सांगितलं होतं, तर मी तुम्हाला अत्यंत एक जबाबदार व्यक्ती, नागरिक, राजकारण म्हणून नाही, जबाबदार नागरिक म्हणून सांगते की आमच्या पंतप्रधान साहेबांनी तो बदला घेतला. ते गांभीर्याने होते म्हणून त्यांनी ऑपरेशन सिंदूर, ठीक आहे, आपल्या भारताच्या सांस्कृतिक प्रमाणे त्यांनी ते नाव दिलं. याच्या आधी काँग्रेसने विचार केला नसेल, यांनी तो विचार केला आणि ऑपरेशन सिंदूर नाव दिलं. तो हल्ला चढवला, त्या पाकिस्तानी केले, पाकिस्तानचे दहशतवादी मारल्यानंतर जे पाकिस्तानी तिथं होते हे जगाला दाखवून दिलं. म्हणजे तो काळ अत्यंत खरंच विजय उत्सव का करण्याचा होता, कारण का ज्या भाकड पाकनी अचानकपणे हल्ला केला त्यांना चोख प्रत्युत्तर आपल्या भारताच्या फोर्सने दिलेलं आहे. आणि पंतप्रधान मोदी साहेब असतील, गृहमंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, यांनी त्यांना मोकळीक दिली होती. त्यांना त्यांचे डिसिजन घ्यायला दिले होते. पण राहुल गांधींचं नेमकं म्हणणं हेच आहे की मोकळीक दिली नव्हती. ह्याच्यावर आता सतीश ढगे सर बोलू शकतील. सतीश ढगेजी, राहुल गांधींच्या भाषणामधला जो एक महत्वाचा मुद्दा होता तो हा होता की सैन्याचे हात बांधले गेले होते. आता याच्याकडे स्ट्रॅटेजी म्हणून बघायचं की सैन्याचे हात बांधले गेले होते असं म्हणायचं. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना स्ट्राईक करायला पाठवलं होतं पण हे सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्या कुठल्याही मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवर स्ट्राईक करायचा नाही, तुमचा स्ट्राईक हा फक्त दहशतवादी तळांवरच असला पाहिजे. सध्याच्या टेक्नॉलॉजीनुसार हे प्रिसिजन येणं शक्य आहे, पण राहुल गांधी यांचं इंटरप्रिटेशन असं आहे की लढायला पाठवता आणि हात बांधता. हे इंटरप्रिटेशन बरोबर आहे की ह्याच्याकडे स्ट्रॅटेजी म्हणून बघितलं पाहिजे? अत्यंत महत्वाचा हा मुद्दा त्या ठिकाणी आहे आणि मी म्हणतो या मुद्द्याचं आता एक्सप्लेनेशन करताना म्हणजे वी शुड बी थँकफुल टू राहुल गांधी की त्यांनी कमीत कमी चर्चेमध्ये हा मुद्दा त्या ठिकाणी आणला. आणि त्या अनुषंगानं आपल्याला अजून लक्षात येईल की खरोखरच भारतीय सैन्य दलाचं या ऑपरेशन सिंदूर मधलं शौर्य हे किती मोठं होतं. मुळात जे आहे सध्याच्या केंद्र सरकारनं, नरेंद्र मोदी सरकारनं एक प्रकारचं जे आहे फ्रीडम, ऑपरेशनल फ्रीडम हे सैन्य दलाला त्या ठिकाणी दिलं का? त्याचं उत्तर आहे हो. म्हणजे अधिकृतरित्या मीडियामध्ये सुद्धा ज्या आहे त्या बातम्या आपल्या त्या ठिकाणी आणि सरकारनं सुद्धा वेळोवेळी सांगितलं की आम्ही त्यांना जे आहे ऑपरेशनल फ्रीडम दिलं. पण हे ऑपरेशनल फ्रीडम कुठल्या अँगलनं, की सैन्य दल जे आहे ठरवू शकतं की कुठे अटॅक करायचा, केव्हा अटॅक करायचा, कशा प्रकारे अटॅक करायचा. हे फ्रीडम दिलं का? त्याचं उत्तर हो आहे. एक
सैन्य दलाचा लष्करी अधिकारी किंवा बऱ्याच वेळ जे कॉमन सेन्स म्हणून मी त्या ठिकाणी सांगेल की दुश्मनाच्या हद्दीमध्ये जर आपल्याला आज घडीला 21व्या शतकामध्ये जर अटॅक त्या ठिकाणी करायचा असेल तर सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची जी डिफेन्स मेकॅनिझम आहे त्यातल्या त्यात एअर डिफेन्स मेकॅनिझम जी आहे ती एअर डिफेन्स मेकॅनिझम पॅरलाइज करणं, न्यूट्रलाइज करणं, काही काळासाठी त्याला आंधळी करणं, हे सर्वात बेसिक स्टेप त्या ठिकाणी असते. मग या ठिकाणी एक प्रकारे तर आपण फ्रीडम त्या ठिकाणी दिलं आणि त्या अनुषंगानं यांनी ठरवलं की हे 9 महत्वाचे जे आहेत आपल्याला टेररिस्ट लॉन्च पॅड जे ते उद्ध्वस्त करायचे, त्यामध्ये जबरदस्त आपल्याला यश मिळालं. पण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की 2 महत्वाची ज्या अडचणी त्या ठिकाणी होत्या की हे सगळं करताना कुठलाही कोलॅटरल डॅमेज त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे जे आपल्या आर्म्ड फोर्सेसनं अचीव्ह केलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट कुठल्याही मिलिटरी टार्गेट्सला, आणि ज्यावेळेस आपण मिलिटरी टार्गेट्स म्हणतो त्यामध्ये एअर डिफेन्स त्याचबरोबर कमांड अँड कंट्रोल सिस्टम, थोडक्यात त्यांची रडार सिस्टम, याला सुद्धा जे आहे आपल्याला टार्गेट करायचं नाही. कारण सरकारनं हा जो निर्देश दिला त्याला टार्गेट करायचं नाही, त्याला टार्गेट करणं म्हणजेच आपली जी भूमिका आहे की आम्ही व्हिक्टिम आहोत टेररिझमचं, म्हणून आम्ही सेल्फ डिफेन्स साठी हल्ला करतोय, ही जी भूमिका आहे ती आंतरराष्ट्रीय पटलावर आपल्याला मांडता येणार नाही. म्हणून आम्ही फक्त दहशतवादाविरुद्ध आमचा लढा आहे आणि या दहशतवादाच्या तळांनाच आम्हाला उद्ध्वस्त करायचंय, म्हणून या मिलिटरी टार्गेट्सवर अटॅक करायचा नाही. अशा प्रकारचं एक प्रकारे माझ्या मते स्ट्रॅटेजिक एक रिस्ट्रिक्शन हे आपल्या आर्म फोर्सेस समोर होतं. आणि हे रिस्ट्रिक्शन असताना सुद्धा 22 मिनिटांमध्ये जे जबरदस्त कारवाई आपल्या आर्म फोर्सेसनं केली. येस, नंतर जे आहे आता ज्या काही बातम्या आपल्या समोर येत आहेत, काही अंशी आपले काही फायटर जेट्स त्या ठिकाणी पडले असतील, पण फायटर जेट्स जरी पडले असतील तरी सुद्धा एकाही पायलटला किंवा एकाही सैनिकाचा जो आहे त्या ठिकाणी मृत्यू झाला नाही. आणि हे सगळे जे मिलिटरी टार्गेट्स आहेत ते आपण पूर्णतः अचीव्ह करू शकतो. फायटर जेट्स पडल्या संदर्भात पण खूप प्रश्न होते, त्याचा या चर्चेमध्ये उहापोह झाला. कारण सुरुवातीपासून ही चर्चा होती की फायटर जेट्स पडले पण सरकार माहिती देत नाहीये, माहिती लपवून ठेवली जाते. हो, पण सांगायची गरजही नाही. माझ्या मते जे आहे ज्याला आपण म्हणतो नीड टू नो बेसिस, जे मिलिटरीशी रिलेटेड जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशनल प्लॅन्स आहेत किंवा मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड गोष्टी आहेत, माझ्या मते ही चर्चा किंवा सामान्य माणसासाठी ती गोष्ट नसावीच. कारण त्या अनुषंगानं भविष्यामध्ये आपलं सिक्युरिटी त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज होऊ शकते. चर्चा करण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे होते ना. राजकीय चर्चा घ्यायची म्हणजे माझ्यासाठी, मला जर कोणी विचारेल तर एकाच प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित होतं की खरोखरच आपण डॉमिनंट पोझिशन मध्ये असताना 10 मेला त्यांच्या डीजीएमओ न रिक्वेस्ट केल्यानंतर आपण जे आहे त्या शस्त्रसंधीसाठी तयार झालो. कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, डॉमिनंट पोझिशन मध्ये असताना सुद्धा आपण कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्सवर जे आहे ते ऍक्सेप्ट केलं. जर दहशतवादाविरुद्धची लढाई आपण त्या ठिकाणी म्हटली, त्यांचा हाफिज सईद, त्यांचा दाऊद इब्राहिम आपल्या हवाली करणार आहेत का, किंवा काही जे आहेत त्यांच्या मध्ये असणारे, म्हणजे आपण 9 टार्गेट जे आहेत त्या ठिकाणी उडवले. आपल्या इंटेलिजन्सच्याच इनपुटच्या अनुसार 21 त्या ठिकाणी टेररिस्ट हाईडआउट होते. बाकीच्या उरलेल्या 12 टेररिस्ट हाईडआउटशी संबंधित पाकिस्तान काही कारवाई करणार आहे का, त्यांच्यावर जे आहे डेटरन्स म्हणून आपल्याला काही करता आलं का, याच्याविषयीची जी आहे कुठलीही चर्चा किंवा याच्याविषयीची कुठलीही माहिती, जी राजकीय माहिती माझ्या मते या चर्चेमधून मिळायलाच हवी होती. एक आता हा चर्चेत आला म्हणूनच फक्त पुढचे 30 सेकंद त्या ठिकाणी घेतो की मुळात हा डोनाल्ड ट्रम्पचा जो मुद्दा आहे ना, हा राजकीय मुद्दा आहे. मी हे का त्या ठिकाणी म्हणतोय, बाय द वे डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत की मी जी आहे मध्यस्थाची भूमिका त्या ठिकाणी बजावली. तो मध्यस्थ हे जे आहे आपल्याला ऑब्जेक्शनेबल त्या ठिकाणी असावं, पण अमेरिका हा फॅसिलिटेटर होता. म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी त्यानं जर मदत केली असेल तर माझ्या मते जे काही चुकीचं नाही. कारण 1948 घ्या, 1971 घ्या, 1999चं कारगिल वॉर त्या ठिकाणी घ्या, 2019चं बालाकोट एअर स्ट्राईक घ्या, अमेरिकेच्या ज्याला आपण त्यांचा परराष्ट्र मंत्री म्हणजे त्यांचा जो सेक्रेटरी ऑफ स्टेट त्या ठिकाणी आहे माईक पॉम्पिओ असेल किंवा वेगवेगळ्या या लोकांचा जो आहे त्यावेळेस सहभाग होताच ना. म्हणजे हे काही पहिल्यांदा होतंय अशातला त्या ठिकाणी भाग नाही. हा, सार्वभौमत्वाच्या अनुषंगाने तुम्ही सांगताय की मध्यस्थी केली आणि त्यांनी प्रेशराईज केलं म्हणून जर झाला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ऑब्जेक्शन असावं. माझ्या मते सो कॉल त्यांनी फॅसिलिटेट केलं की नाही हे महत्वाचं नाही. सगळ्यात महत्वाचं कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्सवर आपण ही डॉमिनंट पोझिशन, कारण बोलताना आपण काय सांगितलं, नरेंद्र मोदींचे जे आहेत ते 3 शब्द हे खूप महत्वाचे आहेत. आम्ही जे बिहारच्या भाषणामधून त्यांनी सांगितलं, आम्ही काय करू, ह्या दहशतवादाशी संबंधित जे दहशतवादी आहेत त्यांना जे आहे आम्ही सापडून काढू, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असतील तर त्यांना आम्ही ट्रॅक त्या ठिकाणी करू आणि याचे जे कोणी आका आहेत, फायनान्शियल आहेत, सपोर्ट करणार आहेत त्यांना आम्ही उद्ध्वस्त करू. मी फक्त उदाहरण देतो, आपल्याला जे आहे मलेरिया कॉज करणारा मच्छर जर त्या ठिकाणी चावला तर एक ऑप्शन काय आहे, त्या मच्छराला मारून टाकणं.
आपण त्या दहशतवाद्यांची 9 स्थळं जे आहे उद्ध्वस्त करून त्या मच्छराला आपण मारून टाकलं. पण खऱ्या अर्थानं आपल्याला मलेरियाचा बंदोबस्त करायचा असेल तर ते ड्रेनेज जे आहे ना, ती घाण जी आहे ना, ती घाण साफ करणं सगळ्यात महत्वाचं आहे. असे हजारो मच्छर त्या ठिकाणी येतील. मग ही घाण साफ करणं, दहशतवादाची घाण साफ करणं म्हणजे पाकिस्तानमध्ये त्यांना सपोर्ट करणारा ISI, पाकिस्तानचं सरकार, तुमचा मुद्दा जो आहे ना तो खूप महत्वाचा आहे की कुठल्या टर्म्स अँड कंडिशनवर सीज फायर झालं. पण त्याच्यासोबतच डोनाल्ड ट्रम्पचा जो मुद्दा आहे तो नुसता सार्वभौमत्वापुरता पण मर्यादित राहत नाही. कारण घटना झाल्यापासून 3 महिन्यांनंतर आपण बोलतो आणि 3 महिन्यांमध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. राहुल गांधी यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला. म्हणजे पाकिस्तानचे जनरल मुनीर जाऊन जर अमेरिकेमध्ये त्यांना स्टेट गेस्टचा मान मिळत असेल, ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर जेवायला बसत असतील, त्यांच्या पुढे चर्चा होत असतील आणि त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावं यासाठी प्रपोजल दिले जात असतील, तर मग हा प्रश्न आपल्याला उपस्थित करावा लागेल की डोनाल्ड ट्रम्प यांनी सीज फायरचं ट्विट आधी करणं आणि मग सीज फायर होणं हे भारताच्या सार्वभौमत्वासाठी भूषणावह आहे की नाही. त्यामुळे हा प्रश्न विचारावा लागेल. पण तो प्रश्न विचारण्या अगोदर मला तुम्ही उपस्थित केलेला दुसरा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतोय. सीज फायर कोणत्या मुद्द्यांवर झालं? अनिकेत निकमजी, या मुद्द्याची चर्चा व्हायला हवी होती असं वाटत नाही का? कोणत्या मुद्द्यांवर सीज फायर झालं? फक्त पाकिस्ताननं आपल्या समोर लोटांगण घातलं, DGMAनं म्हटलं की खूप झालं, आता आमचं खूप नुकसान झालंय म्हणून आपण सीज फायर केलं, की हे सीज फायर करताना आपण काही कंडिशन्स घालायला हव्या होत्या? कविताजी, एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की डिफेन्स जेव्हा टॅक्टिकल निर्णय घेत असतात, ज्याला आपण टॅक्टिकल डिसिजन्स म्हणतो, ते प्रत्येक निर्णय, प्रत्येक गोष्ट जनतेपुढे मांडता येत नाही. त्याला अनेक कारणं असतात, अनेक पहलू असतात. नो डाऊट. आज माननीय पंतप्रधान साहेबांनी हे सदनमध्ये सांगितलं आहे की ऑपरेशन सिंदूर अजून देखील सुरू आहे. त्यामुळे तुर्तास जरी आपण सीजफायर केलं असेल तरी याचा अर्थ असा नाही की आपण पूर्णपणे थांबलेलो आहोत. प्रत्येक दिवशी यांना मिलिटरीला असेल, NIAला असेल, इंटेलिजन्सला असेल, IB ला असेल, हे रिपोर्ट्स येत असतात. त्यावरनं ते निर्णय घेत असतात आणि कुठल्या कारणामुळे त्या क्षणी आपल्या मिलिटरीने किंवा डिफेन्सने किंवा आर्म फोर्सेसने हा निर्णय घेण्याचं ठरवलं, हे निर्णय घेत असताना या सगळ्यांचे मत विचारले जातात आणि मग संयुक्तिकपणे हा निर्णय घेतला जातो. त्या बाबतीची सपशेल माहिती सामान्य माणसांपुढे, जनतेपुढे ठेवणं योग्य नसतं. कारण आपण जे मुद्दे सांगतो ते बाजूच्या देशाला कळतात. इथे असलेल्या आपल्या विरुद्ध जे स्लीपर सेल्स असतील किंवा जे कोणी टेरर ऑर्गनायझेशन्स असतील, टेरर आउटफिट्स असतील, त्यांच्यापर्यंत माहिती जाते. त्यामुळे काही गोष्टी हे गुपितच ठेवाव्या लागतात देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. हा झाला नंबर 1चा मुद्दा. नंबर 2चा मुद्दा जो आपण उपस्थित केला की ट्रम्प यांनी जे जाहीर केलं आणि त्यानंतर जे काही घटनाक्रम आपण मांडत होतात. आता एक लक्षात ठेवलं पाहिजे, माननीय पंतप्रधान साहेबांनी आज सदनमध्ये देखील यावर खुलासा दिलेला आहे. JD व्हान्स उपराष्ट्रपती यांनी जेव्हा त्यांना फोन केलेलं, त्यांचं काय त्याच्यात संभाषण झालं. परंतु जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती ट्विट करत असतात आणि आपला देश जेव्हा त्याला दुजोरा देत नाही, समर्थन करत नाही, कोरॉबरेट करत नाही, आपले परराष्ट्रमंत्री साहेबांनी देखील कुठेही याचं कोरॉबरेट केलेलं नाही, याचा अर्थ असा की आपण आपल्या लोकांवरती विश्वास ठेवला पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ट्विट केलं म्हणजेच आपल्या सार्वभौमत्वावर प्रश्न उपस्थित झाला किंवा आपलं कुठेतरी कॉम्प्रोमाइज झालं, असा जो एक कन्क्लुजन काढलं जातं आहे, मला असं वाटतं ते चुकीचं आहे. आज माननीय पंतप्रधानांनी सर्व गोष्टी याबद्दल अचूक सविस्तर माहिती दिलेली आहे. 1.5 तास त्यांच्या भाषणात प्रत्येक गोष्टीवर त्यांनी एक फ्लड लाईट ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारे त्यांनी एक दृष्टिकोन तिथे दिलेला आहे. त्यांनी विचार मांडलेले आहेत, संपूर्ण देशाने त्यांना ऐकलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आजचा काळ जो आहे तो निर्णायक एक नेतृत्वाचा काळ आहे. आपल्या देशात अगोदर देखील अशा प्रकारच्या गतिविधी होत होत्या, परंतु ठाम चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला कधीच दिलं नव्हतं. आता पाकिस्तान खरोखर ज्या पद्धतीने आपण पाकिस्तानला उत्तर दिलंय आणि ज्या प्रकारे पाकिस्तान नेहमी बागुलबुवा करायचं की आम्ही एक अणुशक्ती आहोत, न्यूक्लिअर देश आहोत, त्यांचा तो देखील बुरखा आपण टराटरा फाडलेला आहे. आता पाकिस्तानमध्ये दहशतवादी जेव्हा राहतील किंवा राहत असतील, पाकिस्तान त्यांना देखील सांगत असेल की आता तुम्ही कारवाया बंद करा, कारण तुम्ही जर असं केलं तर मोदीजींची सेना आपल्या देशात येऊन आपले स्थळ उद्ध्वस्त करेल.
आणि त्यामुळे हा एक खूप मोठा मला असं वाटतं वैश्विक कसा पटलावरती आपण याच्यावर विश्वास संदेश ठेवायचा? संपूर्ण हल्ला जगाला झाल्यानंतर दिला. 2 दिवसांनी पाकिस्तानचे मंत्रिमंडळातले त्यांचे नेते, पाकिस्तानचे वरिष्ठ पॉलिटिकल लीडर्स असतील ते त्या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते. कसले सांगणार आहेत ते त्यांना की दहशतवादी कारवाया बंद करा म्हणून? त्या दहशतवादी आपण जे त्या तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले तिथे जे नुकसान केलं ते नुकसान भरून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारची घाई चाललेली आहे. त्यामुळे ते त्यांना असं काहीतरी सांगतील दहशतवाद्यांना, हा आपला भाबडा आशावाद ठरेल, तो आपण ठेवू नये. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगताय की JD व्हान्स यांनी जे काही सांगितलं आणि आपण काही डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला किंवा त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला नाही, हे म्हणजे आता असंच झालं सांगणं की डोनाल्ड ट्रम्प यांच्या याला आम्ही दुजोरा दिला नाही पण मग खंडन सुद्धा केलं नाही. मग ते असं होतं की जसं कुठल्या देशाने आपल्याला पाठिंबा दिला त्याला उत्तर हे द्यायचं की कुठल्याच देशानं आम्हाला विरोध केला नाही. ह्या वादामध्ये आणि चर्चांमध्ये ही उत्तरं देताना फार छान वाटतं पण त्यातनं मूळ प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीयेत. कपिल ढोकेजी, याच्यावर तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही सांगाच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक प्रश्न आहे की परराष्ट्र नीतीवर जो तुम्ही सवाल उपस्थित केलात प्रामुख्यानं S जयशंकर यांनी केलेल्या, तुम्ही म्हणजे राहुल गांधी यांनी तुमच्या पक्षाच्या वतीनं S जयशंकर यांनी केलं, त्याबद्दल तुम्ही सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं की जो आता सतीश ढगेंनी मुद्दा मांडला, सतीश ढगेंचं म्हणणं आहे की कुठल्या मुद्द्यांवर सीज फायर केला हा मुद्दा आला नाही का? काँग्रेसला हा मुद्दा महत्वाचा वाटला नाही चर्चेला घ्यायला? कुठल्याच नेत्याने उपस्थित केला नाही? मुळात आधी रुपालीताई आणि अनिकेतजी जे बोलले त्यावरती मी बोलतो. यांनी जे सांगितलं की नरेंद्र मोदीजी देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत गंभीर आहेत, त्यांनी सुद्धा मला पंतप्रधान गंभीर नाहीत असं म्हणण्यावर माझ्या त्यांनी आक्षेप घेतला. मी पुन्हा एकदा अत्यंत जबाबदारीनं आणि अत्यंत ठामपणे सांगतो की पंतप्रधान या हल्ल्याच्या बाबतीत बिलकुलही गंभीर नव्हते. आणि एकंदरीत मी अजूनही जबाबदारीनं बोलतो, कदाचित ताईंचे आणि अनिकेतजींचे कान त्या ठिकाणी टवकारतील, की पंतप्रधानांची पाकिस्तानच्या बाबतीत सुद्धा भूमिका अत्यंत गंभीर नाही आहे. म्हणजे काय तुम्ही ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करता, विजयोत्सवाच्या गप्पा करता आणि पंतप्रधान आज बोलताना सांगतात की हमारा मकसद युद्ध का नाही था. आणि मग आज हीच वेळ होती, पाकिस्तान जर आपल्या पहलगाम मध्ये येऊन 26 निरपराध लोकांना, मासूम लोकांना त्या ठिकाणी मारत असेल तर त्यांचा बदला घेत असताना ऑपरेशन सिंदूरचा मोठा गवगवा केला. पण दुर्दैव हे आहे की POKची 1 इंच सुद्धा जमीन यांना घेता आली नाही. का घेतली नाही? दुसरी गोष्ट सीज फायरच्या बाबतीत त्यांनी आता सुद्धा सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प काय बोलले याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. मला बोलू द्या. काँग्रेसने काय केलं काय विचारता? कोणी केला हा पराक्रम? कोणी केला? अनिकेतजी, ब्रह्मोस कोणी केलं? ब्रह्मोस कोणाच्या काळात? ज्या पद्धतीने पंतप्रधानांना तुम्ही एकरी भाषेत बोलताय ते खरोखर दुर्दैवी आहे. डोकेजी, अनिकेतजी, तुम्ही काय दुर्दैवाच्या गप्पा करता? तुमच्या आमचे मनमोहन सिंग 10 वर्ष देशाचे पंतप्रधान होते, त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला, पण ते कधीही पाकिस्तानात गेले नाही. तुमचे बिर्याणी जनता पार्टी न बोलवता पाकिस्तानात जातात, बिर्याणी खाऊन येतात. तुमची मानसिकता दर्शवतं. तुम्ही कसाबचा खटला घडला, 93चा बॉम्बस्फोट घडला, तेव्हा काय केलं तुम्ही? तुम्ही कुठली तुम्ही त्यांच्या पाकिस्तानमध्ये जाऊन काही हल्ला केला? तुम्ही त्यांना सर्जिकल स्ट्राईक केलं? तुम्ही फक्त अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे जाऊन डोसियर दिले. आपले पंतप्रधान, तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी विनंती केली की पाकिस्तानकडे बघा. ओके, अनिकेतजी आणि कपिलजी दोघांनाही मी विनंती करते, 1 सेकंद फक्त माझं ऐका. तुम्हाला दोघांना एकमेकांना प्रश्न विचारायचे आहेत ना? एकेका वाक्यात 5-5 प्रश्न एकमेकांना विचारा. चला, आणि कपिल ढोकेजी, कुठलंही एक्सप्लेनेशन आहे, फक्त 5 प्रश्न विचारा. कुठले उपस्थित करायचे तुम्हाला त्यांना? माझा प्रश्न आहे की पंतप्रधान न बोलावता बिर्याणी, जनता पार्टी बिर्याणी खायला का गेले? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न तुमच्या, मला बोलू द्या आता प्लीज. दुसरा प्रश्न, तुमच्यामध्ये जर हिंमत असेल, तुम्हाला तुमचं सीज फायर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं नसेल, डोनाल्ड ट्रम्प का बोलले? देशाची अख्खी संसद तुमच्या पाठीशी उभी आहे. काँग्रेसचा प्रवक्ता नात्यानं सांगतो, आमचा पक्ष सुद्धा उभा आहे. विचारा डोनाल्ड ट्रम्प यांना, ही हिंमत मोदी दाखवतील का? तिसरा प्रश्न, पहलगामच्या आतंक्यांना आजपर्यंत का पकडलं गेलं नाही? चौथा प्रश्न, त्यांनी जे आता सांगितलं की पाकिस्तानने सुद्धा, पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने सुद्धा त्यांना सांगितलं असेल की आता अतिरेक्यांना सांगितलं की अशा कारवाया करायच्या नाही. याचं काही तुमच्याकडे हे आहे का? काही पण उगाच चॅनलवर आपण बोलतोय, जबाबदार म्हणून बोललं पाहिजे. बोला, का पकडला गेला नाही? आमचा बेसिक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद झालेल्या 26 कुटुंबांना ज्या लोक मरण पावले त्यांना सन्मानाचा दर्जा देणार आहात की नाही? बिर्याणी बद्दल बोललात नाही, मला पहिले उत्तर देऊ द्या त्यांच्या प्रश्नांना. त्यांनी प्रश्न विचारला की पंतप्रधान बिर्याणी तिथे पाकिस्तानला का बरं गेले? आता जेव्हा ते गेले तेव्हा ही संपूर्ण परिस्थिती नव्हती. ऐकून घ्या,
हे उरी सर्व त्याच्या अगोदरच्या विषय आहे, तेव्हा त्याच्या अगोदर गेलेले. नंबर 1. नंबर 2, सीजफायर डोनाल्ड ट्रम्प का बोललेत? आता तुम्हाला याचं उत्तर अगोदरच दिलेलं आहे की याच्यात माननीय पंतप्रधानांनी स्पष्टपणे आज सदनमध्ये देखील उल्लेख केलाय त्यांचा आणि JD व्हान्स यांचं काय बोलणं झालं. आणि ट्रम्प साहेबांनी जो ट्विट केला आहे ते तुम्ही ट्रम्पना विचारा ना जाऊन. आता कुठेही भारतातल्या कुठल्याही पंतप्रधान साहेबांनी किंवा आपल्या सैन्याने कुठेही याला ऐकून घ्या, 1 मिनिट, तुम्हाला डिस्टर्ब केला का मी? तुम्हाला डिस्टर्ब केला का मी? माझं बोलणं ऐकून घ्या. जेव्हा पंतप्रधानांनी कुठेही याला दुजोरा दिला का, कोरॉबरेट केलं का? नाही केलं. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी काय ट्विट केलं, त्यामुळे तुम्ही इथे सभागृहामध्ये फक्त तोच प्रश्न मांडायचा. त्यांनी काय ट्विट केलं, त्यांनी काय ट्विट केलं? अरे ते त्यांनी ट्विट केलं तर त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी ट्विट केला त्यांचा प्रश्न आहे, त्यांना जाऊन विचारा. तुमचं एवढी हिंमत असेल बोलायची तर अमेरिकेच्या राष्ट्रपतीला विचारा जाऊन. अमेरिकेच्या राष्ट्रपतीला विचारा, अमेरिकेच्या राष्ट्रपतीला जाऊन तुम्ही प्रश्न विचारा. ठीक आहे, चला अनिकेतजी लवकर, आपला वेळ संपत आली, प्लीज. नंतर पहलगाम आतंकींचं काय झालं? आता याच्यात ऑलरेडी आज बातमी येते की 3 अतिरेक्यांना जे पहलगाम मध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांना ठार मारलेलं आहे आपल्या सैन्याने. याच्या पुढची माहिती आपल्या पुढे येईलच. परंतु काय कविताजी, यांना सवय अशी आहे की स्वयंपाकघरात गेले की बा झुरळ कुठे झुरळ शोधत बसा, आणि झुरळ आहे म्हणून स्वयंपाकघर एकदम खराब, तिथे जेवणच खराब, अशा स्वरूपाची मानसिकता यांची आहे. या संपूर्ण प्रकरणात ज्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने अतिरेकी तळ संपुष्टात आणले, ज्या पद्धतीने आपण सर्जिकल स्ट्राईक प्रिसिजनने केली, ह्याला अप्रिशिएट केलं पाहिजे. अनिकेतजी आणि कपिलजी, आपण दोघेही तरुण प्रवक्ते आहात, त्यामुळे तुमचा आवेग समजू शकते, पण या गोष्टीचं भान आपल्याला ठेवलं पाहिजे की ज्या गोष्टीबद्दल आपण बोलतोय त्या गोष्टीमध्ये 26 जणांनी, ज्यांचा काहीही संबंध नव्हता, आयुष्यातला अगदी छोटासा आनंद घ्यायला काश्मीरमध्ये गेले होते, कुटुंब उद्ध्वस्त झाली, जीव गेलेले आहेत, आणि न जाणो त्यांच्या भविष्यापुढे किती अंधार असेल आणि किती प्रश्नचिन्ह असेल. आरोप प्रत्यारोप होत राहतील, कुणी काय केलं याची चर्चा होत राहतील, पण हे सगळं करत असताना सहृदयतेनं आपण त्यांची आठवण ठेवली पाहिजे की ज्यांच्या कुटुंबाचं नुकसान झालं त्याच्यामुळे आज आपल्याला चर्चा करावी लागते. कोणत्याही देशामध्ये दुसऱ्या देशातनं अतिरेकी यावं आणि त्यांनी गोळ्या घालून त्या देशाच्या निष्पाप नागरिकांना ठार मारावं, याच्यासारखी दुसरी दुःखद आणि चीड आणणारी गोष्ट असू शकत नाही. ती गोष्ट जितकी चीड आणणारी असते तितकीच त्या देशाचं कठोर दिलेलं उत्तर हेही अभिमानास्पद असतं. भारतीय सैन्यानं ते केलं, ऑपरेशन सिंदूर राबवलं. पण जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा लोकशाही सारख्या व्यवस्थेमध्ये या गोष्टींनी उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळणं अपेक्षित असतं, त्यावर उहापोह चर्चा होणं अपेक्षित असतं. लोकसभेमध्ये ती झाली. दुर्दैवानं भारतीय राजकारण हे या चर्चांसाठी पूर्णतः मुद्द्यांवर बोलण्यासाठी परिपक्व आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. कारण भावना आणि इतिहास यांच्यामध्ये गुंतून जर फक्त या चर्चा राहिल्या, त्याचाच रेफरन्स जर या चर्चांना दिला गेला तर कदाचित कठोर प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत. त्यामुळे तिसऱ्या एका देशानं मध्यस्थी केली का, त्यानं देशाच्या सार्वभौमत्वाला परिणाम झाला का, सीज फायर झालं असेल तर ते कोणत्या निकषांवर झालं होतं, आरोपी 90 दिवसपर्यंत आपल्याला ते गुन्हेगार का सापडले नाहीत, असे अनेक प्रश्न आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये काही चूक झाली होती का, किती माहिती देशापर्यंत पोहोचली पाहिजे, किती वेळात पोहोचली पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची सारासार उत्तरं मिळणं अपेक्षित असतं. कारण व्यवस्था म्हणून आपण पुढे जात असतो आणि लोकांना लोकशाही व्यवस्थेमध्ये याची उत्तरं जाणून घेण्याचा अधिकार असतो. आज काही प्रश्नांची उत्तरं मिळाली, पण कदाचित विरोधी पक्षांचं समाधान होईल किंवा देशातल्या काही इतर नागरिकांचं समाधान होईल एवढी उत्तरं मिळाली नसतील. त्यामुळे या सगळ्याची चर्चा करणं अपेक्षित होतं. आज ती आपण केली, पण उद्या राज्यसभेमध्ये कदाचित राहिलेल्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील अशी अपेक्षा करूयात. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार.